जय गावदेवी क्रिकेट संघ भिंडीचा पाडा आयोजित पाहता आमदार चषक पर्व पाहता आपल्याला आणि या ट्रॉफ्या मस्त आम्हाला पुरस्कृत केल्यात आदरणीय माजी सरपंच तुषार माजी सरपंच तुषार मधुसूदन पाटील यांच्याकडनं मात्र सर्व ज्या ट्रॉफ्या आम्हाला पुरस्कृत केल्यात साहेबांच्या माध्यमातून या ट्रॉफ्या आम्हाला पुरस्कृत केल्यात आणि त्यानंतर पाहतो आपण चांगली स्पर्धा आमदार चषक पाहता आपण आणि आजच्या दिवसातला हा दुसऱ्या फेरीतला पहिला सामना पाहतोय. चला अनंत वाघ आपल्याला विनंती असेल या व्यासपीठावरती. चला अनंत गांगड वाघ असेल या आपल्याला विनंती असेल व्यासपीठावरती. स्पर्धेच्या वतीने आपला सरसे स्वागत. गोलंदाज सज्ज झाला. गोलंदाजी मार्कवरती सूरजला पाहता आपण. 4 षटकाचा सामना असेल आणि टाइम मात्र अलर्ट असेल यावरती लक्ष द्या. 15 मिनिटाचा कालावधी दिला जाईल आपल्याला 3 षटक फेकण्यासाठी. कदाचित 15 ते 16 मिनिटं झाले तर एक खेळाडू सर्कल दायऱ्याच्या आतमध्ये आणावा लागेल. चला गेम स्टार्ट. पंच थोडासा स्पीडअप करा. चला समोर समोर संघ पाहताय. एका साईडला धामणी एका साईडला धोदानी. या दोन्ही संघाच्या माध्यमातून फाईट पाहताय. एकाच परिसरातले हे दोन्ही संघ. चांगला सामना होईल यात मात्र कुठली शंका नसेल. चला गेम स्टार्ट. पंचांचा ग्रीन सिग्नल. गोलंदाज सज्ज झाला. गोलंदाजी मार्कवरती सूरज पाहताय. स्ट्राईक एंडला फलंदाज अविनाश सज्ज झाला. स्ट्राईक एंडला सूरजचा वापर केला जातो. पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करायच्या समोर पाहत आहे आणि दोन्ही संघाला एकमेकाचे डाव पेच निश्चितच माहिती असेल. यॉर्करचा वापर केलाय. पहिला चेंडू मात्र डॉट फेकलाय. डॉट चेंडू मात्र सुरुवात केली आहे सूरज या गोलंदाजाने. दोन्ही संघाचे ना विचार केला दोन्ही संघाला डाव पेच मात्र चांगली माहिती असतील. चांगली फटकेबाजी करावी लागेल दोन्ही संघाच्या माध्यमातून. धावसंख्या मात्र दोन्ही संघाला मात्र माहिती असेल. डावपेच सांग मात्र चांगलाच रंगेल. हो शरीरापासून दूर ठेवण्याचा काम केलं होतं गोलंदाज सूरज या गोलंदाजाने. सलगचा दुसरा चेंडू डॉट. चांगली गोलंदाजी करत असताना डॉट चेंडूची सांगता. सलगचे 2 चेंडू मात्र डॉट खेळलाय फलंदाज. थोडासा दूरवरनं खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क झुलत नाहीये मी तर म्हणेन. पुन्हा एकदा सज्ज झालाय सूरज. हो बॅटची कडा आणि यावेळेस मात्र क्षेत्ररक्षण आहे गलीमध्ये आणि गलीमध्ये झेल टिपलाय आणि पहिला झटका क्रमांक लागलाय धामणी या टीमला. बॅक टू डगआउट फलंदाज अविनाश. झटका क्रमांक लागलाय पहिला. नवीन फलंदाज एंटर झालाय मैदानाच्या आतमध्ये. चंदरला पाहता आपण. जर्सी क्रमांक 7. पुढे एकदा सज्ज झाला गोलंदाज सूरजला पाहता आपण. हो मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात पुन्हा एकदा उडाली आहे. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. चांगला जजमेंट आणि झेल टुपलाय आणि धामणी संघाला लागला तबल दुसरा झटका क्रमांक. जसा गेला तसा मैदानाच्या बाहेर झाला चंदर. झटका क्रमांक दुसरा लागलाय. चांगलीच गोलंदाजी करत असताना सूरज. अचूक टप्प्यावरती अचूक गोलंदाजी करत असताना सूरज या गोलंदाजाला पाहतो. नवीन फलंदाज पुन्हा एकदा एंटर झालाय.
चांगली फटकेबाजी करायला लागेल. मात्र विचार केला ना, सूरज हा गोलंदाज चांगली गोलंदाजी करत असताना मैदानाच्या आतमध्ये अद्याप एकही धाव न खर्च करताना चांगली गोलंदाजी केली आहे. हो, यॉर्करचा वापर, चांगला गोलंदाज. पहा, दोन्ही गाड्या एका पटरीवरती ना, कदाचित एक गाडी मात्र पटरीवरून कोसळली आहे ना, अपघात घडलाय मैदानाच्या आतमध्ये आणि झटका क्रमांक लागलाय धामणी या टीमला तिसरा. आणि काय गोलंदाजी केली आहे सूरजने, वा. ज्या पावलावर मात्र गोलंदाजी करत असताना काय गोलंदाजी. मीडियम षटक होईल का आजच्या दिवसामध्ये? पाहिलं आपण रोहितच्या माध्यमातून मीडियम षटक फेकला, त्यानंतर मात्र गोलंदाज सूरज करेल का तो कारनामा? मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा नवीन फलंदाज एंटर झालाय. 3 फलंदाज मात्र बिना भोपला फोडून मैदानाच्या बाहेर झाल्यात. सागरला पाहताय मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. सागरला मात्र सागरासारखी फलंदाजी करावी लागेल. सुरुवातीला मात्र 3 गडी मात्र गमावला धामणी संघाने. न भोपला पडताना मात्र मैदानाच्या बाहेर झाल्या तिन्ही फलंदाज. चंदरला पाहिला आता फलंदाज, नवीन फलंदाज एंटर झाला मैदानाच्या आतमध्ये सागर. आणि शेवटचा चेंडू शिल्लक असेल. मेडन षटक फेकेल का हा प्रश्न पडलाय सूरज. सागरला पाता स्ट्राईक इनला. आणि या स्पर्धेचा मीडियम षटक होईल का हा प्रश्न पडला. हो, निश्चितच. आणि षटक संपला गेलाय पहिलं, आणि पहिल्या षटकामध्ये फक्त 0 धावसंख्या. काय चंदरने गोलंदाजी, मी तर म्हणेन सूरजने काय गोलंदाजी केली आहे, वा. चला, टाइम अलर्ट असेल यावरती लक्ष द्या आपण. चला, टाइम अलर्ट असेल यावरती लक्ष द्या, दोन्ही संघांना लक्ष द्या असेल. चला, स्पीडअप करा. पंच थोडासा फास्ट केला. पहा, विचार केला, एक षटक संपला गेला आणि 3 गडी मात्र गमावल्या गेल्यात. धावसंख्या विचार केला फक्त 0 मात्र आता हिरो व्हावा लागेल. सागरला पाहतायत, त्याच्या समेत मात्र फलंदाज सुरेश, जो सलामी आलेला फलंदाज. पूर्णपणे सुरेशवरती मात्र जबाबदारी असेल, आणि जबाबदारी गोलंदाज सज्ज झालाय. वसंतचा वापर केला झालाय. सूरज मात्र विचार केला ना, सुरेशला चांगली फलंदाजी करावी लागेल. आणि जो फलंदाज पाहतोय, जो सलामीला आलेला फलंदाज 6 चेंडू मात्र नॉन स्ट्राईकला उभा होता, तो फलंदाज स्ट्राईक एंडला. चांगली कामगिरी करावी लागेल. पहिल्या षटकामध्ये फक्त 0 धाव संख्या जमा केली आहे. ओहो, मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात उंच उडालाय. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी, जजमेंट करतोय. हो, चांगला जजमेंट. आणि झेल सुद्धा मात्र चांगला टिपलाय. आणि जो सलामीला होता फलंदाज, झटका क्रमांक लागलाय धामणी संघाला. 0 धाव संख्येवरती हा 4था झटका पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. पूर्णपणे बॅकफुटला संघ पाहतोय आता. अर्धा संघ मात्र तंबूच्या आश्रयाला गेलाय. चला राज, आपण आदरणीय सुरभात ताई आमदार यांचं आगमन झालंय, ज्यांच्या नावाचे आज स्पर्धा पाहत आहे. दमदार एंट्री पाहत आहे. चला, सामना थांबवायचा आहे 2 मिनिटं. मान्यवरांचं आगमन झालं या ठिकाणी. या परिसराचे आमदार पाहत आहे. दमदार आमदार सुरभाताई यांचं आगमन झालंय. त्याच्या समेत पाहत आहे मलंगडचे सरपंच विकी पाटील, त्याच्या समेत मात्र पाहत आहे उपसरपंच प्रशांत ठाकूर यांचं आगमन झालं. या सरस स्वागत, सुस्वागतम सुस्वागतम. या मलंगड नगरीमध्ये पाहत आहे ताईंचं आगमन झालं. दमदार आमदार पाहता आपण. त्यांच्या समेत पाहत आपण जयवंत मडवी यांचं आगमन झालंय. सरसे स्वागत मलंगड नगरीमध्ये. ज्यांच्या नावाची स्पर्धा पाहता आपण, त्यांचा फटाक्याच्या आतिषबाजीने मात्र स्वागत झालंय.
त्यानंतर आई गावदेवी क्रिकेट संघ भेंडीचा पाडा यांच्या वतीने ताईंचा मात्र स्वागत केला जाईल. आमदार पाहताय एकदम दमदार आमदार, वन साइड आमदार पाहताय आपण. सातत्याने मात्र विचार केला, 4 वेळा निवडून आलेले मात्र आमदार पाहताय आपण आणि सातत्याने मात्र कायम दबदबा ठेवणारा आमदार. आणि त्यानंतर ताईंचा एकदम दमदार मात्र विजय पाहताय आपण. चला अजय या आपण आयोजकांच्या माध्यमातून ताईंचा सत्कार पार पाडला जाईल. चला अजय गांगड, त्यानंतर पाहताय तुळशीराम गिरा यांच्या हस्ते मात्र हा सत्कार पार पाडला जाईल. आणि या स्पर्धेचा पाहताय सन्मान चिन्ह तुळशीराम गिरा यांच्या हस्ते मात्र हा सत्कार पार पाडला जाईल. अजय गांगड आणि त्यानंतर पाहताय तुळशीराम गिरा यांच्या माध्यमातून हा सत्कार धमदार आमदार सुलभाताई यांचा सत्कार केला जातोय व्यासपीठावरती. त्यानंतर सत्कार केला जाईल मलंगडचे दमदार सरपंच विकी पाटील यांचाही सत्कार केला जाईल. आदरणीय मलंगडचे एक दमदार सरपंच पाहता विकी पाटील यांचाही यथोचित सन्मान केला जाईल व्यासपीठावरती. आदरणीय तुळशीराम गिरा त्यांच्या समेत मात्र पाहता आपण आणि त्यानंतर मात्र सत्कार केला जाईल. त्यानंतर आदरणीय प्रगस दुधकर यांचाही सत्कार केला जाईल साहेबांचा. या साहेब आपला या स्पर्धेच्या वतीने आपला सरसे स्वागत असेल. आणि या स्पर्धा पाहताय आमदार चषक पाहताय आपण. अजय गांगड यांच्या माध्यमातून हा सत्कार पार पाडला जाईल. त्यानंतर आदरणीय निलेश म्हात्रे साहेबांचा येतो सन्मान केला जाईल व्यासपीठावरती पाहता. त्यानंतर आदरणीय उपसरपंच मलंगडचे प्रशांतदा ठाकूर यांचाही यथोचित सन्मान केला जाईल. अजय गांगडे यांच्या हस्ते मात्र हा सत्कार पार पाडला जाईल. आणि त्यानंतर आदरणीय समाजसेवक जयवंत मडवी यांचाही सत्कार केला जाईल व्यासपीठावरती. आणि त्यानंतर आदरणीय विक्रम पाटील यांचा आगमन मात्र यांचा यथोचित सन्मान केला जाईल व्यासपीठावरती.
चला यानंतर मात्र सामना सुरू होईल. जाऊया सामन्याकडे आपण. सामना सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. दुसऱ्या फेरीतला पहिला सामना पाहतो आपण. एका साईडला धामणी संघ त्याच्या आगेच फाईट करत असताना धोताणी संघ पाहत आपण. आदरणीय पत्रकार सुरकर काका यांचा आगळी मात्र यथोचित सन्मान केला जाईल. तुळशीराम गिरा यांच्याकडनं हा सत्कार केला जाईल. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. चांगला फटका पाहतो. डिक्लेअर झोन मध्ये जात असताना सिंगल मिळाली. या सिंगलच्या मदतीने मात्र पहा आमदार मात्र आमच्याकडनं रजा घेत असताना या स्पर्धेसाठी मात्र यथोचित मात्र आगमन झालाय. सरसे स्वागत 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 सर्व मान्यवरांचं करूया स्वागत. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. सामना सुरू आहे. एका साईडला धामणी संघ त्याच्या अगेन्स्ट फाईट करत असताना धोताणी संघ. टोटल पाहत आहे धावपटलावरती धावा लागल्या गेल्यात फक्त ना फक्त एक धाव. पुन्हा एकदा सहाव्या मैदानाच्या आतमध्ये सुरुवात मात्र दमदार केली आहे धोतानीच्या गोलंदाजाने. हो चांगला चेंडू. हा चेंडू जसा टप्पा पडला तसा उंचरी घेतो चेंडू. डॉट चेंडूची सांगता पाहतो आपण. हो चांगला फटका पाहतोय. ताकदीचा वापर आणि यावेळेस थोडासा मिस टाइम फटका पाहतोय. चेंडू जाईल सीमा पार. हा येतोय चौकार. आणि पहा होलिंडर साठी मात्र विचार केला. पारितोषिक सुद्धा लावलाय. आयवा जेल साठी 100 रुपयाचा पारितोषिक लावला गेलाय तुळशीराम गिरा यांच्याकडनं. पहा मिन्या होता त्या ठिकाणी. कदाचित मिन्या तुझ्या हातामध्ये चेंडू आलो आता पकडून घे नाही तर 100 रुपयाचा पारितोषिक दिला जाईल. मम्मी कधी देईल तुला पैसे. चला यानंतर सामना पाहतो आपण. नारायण विपक्ष तामसाई असा हा सामना होईल. दोन्ही संघाच्या संगणकाला विनंती असेल आपण नाणेफेकीसाठी या. तामसाई संघाचा संगणक आलाय. त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये जाऊया. चांगली फाईट पाहतो आपण मैदानाच्या आतमध्ये पण एकतर्फी सामना पाहतोय. त्याचा एकमेव कारण मात्र गोलंदाजी मात्र अचूक राहिली आहे दोघांनी टीमची. पुन्हा एकदा सिंगल मिळाली. या सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेलाय. जाऊन पोहोचलाय 6 या कड्यावरती. एकतर्फी सामना पाहिला आपण. चला स्पीडअप करा. होलिंडर जसा चेंडू बाहेर गेला तसा लगेच मैदानाच्या आतमध्ये फेका आपण. हो चांगला फटका पाहतो. बॅटच्या रडार मध्ये चेंडू आणि ऐवझेल मात्र पकडेल का हा प्रश्न पडला होता. कदाचित त्या प्रेक्षकाच्या थोडासा लांबच होता चेंडू. चेंडू जाय सीमा पार. ठोकलाय संघर्ष म्हणजे हा षटकार. या षटकाच्या मध्ये थोडा स्कोर जाऊन पोहोचलाय 12 या आकड्यावरती. हो पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू गेला. सिंगल मिळाली. या सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेलाय. जाऊन पोहोचलाय पाहतो मैदानाच्या आतमध्ये.
13 या आकड्यावरती पा विचार केला ना, तिसरा षटक मार्गस्थ असताना तिसऱ्या षटकामध्ये विचार केला, धाबा खर्च केला तर 8, अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. हो, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, क्रॉस बॅट खेळण्याचा प्रयत्न, डॉट चेंडूची सांगता मी तर म्हणेन चांगला चेंडू होताला. षटकार आल्यानंतर लगेचच कमबॅक केला या गोलंदाजाने. हो, पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, डिक्लेअर झोन मध्ये सिंगलच्या माध्यमातून मी तर म्हणेन ना दोदानी संघाला काही फरक पडणार नाही. या दामनी टीम थोडासा अडचणीत सापडलाय मी तर म्हणेन. सुरुवातीला पहा लवकर गडी मात्र गमावले. चला स्पीडअप करा आपण. 5 चेंडू फेकल्यात, अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक असेल. टोटल पहिली आपण धावपटलावरती धाबा लागला गेल्या 14. तिसरा षटक मार्गस्थ असताना 14 धाबा जमा केल्यात. चांगली फायटिंग स्कोर मात्र उभा करायचे आपण, तर जमलं नाही या दामणी संघाला. अजूनही मात्र टाइम गेला नाही. या 5 दिवस बदलो ना बदलो, वेळ जरूर बदलते. मात्र संघर्ष करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये, मोठे फटके मात्र मारावा लागतील. दामणी संघाच्या माध्यमातून विचार केला ना, गोलंदाजी मात्र अचूक आहे. चांगली धावसंख्या जमा करायची आहे मी तर म्हणेन. हो, क्रॉस बॅट खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कडा आणि संपलाय फलंदाजाचा खेळ. बॅक टू डगआउट दिनेश. टोटल धावपटलावरती धावा लागल्या गेल्या 14. आणि यावेळेस मात्र अजूनही विचार केला तर शेवटचा षटक शिल्लक असेल. कदाचित या षटकामध्ये 15 ते 16 धावा आल्या तर नक्कीच फायटिंग स्कोर मात्र उभा करेल. आणि त्या शंकाला मात्र फुकला शंक, उडवला चेंडू, क्षेत्ररक्षण आहे जज करतोय आणि झटका क्रमांक लागलाय पुन्हा एकदा. अद्याप मी तर म्हणेन गडी गारज झाल्यात 5. चला नवीन फलंदाज एंटर व्हा मैदानाच्या आतमध्ये. दामणी संघ थोडासा मी तर म्हणेन अडचणीत सापडलाय. सुरुवातीला मात्र घडी लवकर गमावले, त्यानंतर मात्र पाहतोय काय गोलंदाजी सुरुवात करून दिली सूरज या गोलंदाजाने. दमदार गोलंदाजी राहिली या मॅच मध्ये. मेडन षटक फेकलाय सूरज या गोलंदाजाने. पुन्हा एकदा सज्ज झालाय नवीन गोलंदाज. पाहतोय गोलंदाजी मार्कवरती पहिल्या चेंडूवरती विकेट कॅरी केलाय. रोहित आसला पाहतोय आपण, जर्सी क्रमांक 10. नवीन फलंदाज एंटर झाला मैदानाच्या आतमध्ये. नरेश, चांगली कामगिरी करायची आहे, जास्तीत जास्त धावा जमा करायचे आहेत. कदाचित 10 ते 12 धावा जरी आल्या तर फायटिंग स्कोर मात्र उभा करू शकतो. स्पीडअप करा थोडासा. हो, थोडा शरीरापासून दूर ठेवण्याचं काम करत असताना गोलंदाजाने चांगला गोलंदाजी करत असताना डॉट चेंडू फेकला. डॉट चेंडू मात्र सातत्याने विचार केला ना धामणी संघाने डॉट चेंडू मात्र जास्त केल्यात, त्याचाच फायदा मात्र घेतलाय. आणि या संघाला त्या समोरच्या संघाचा कन्फर्म मात्र पूर्णपणे बायोडेटा माहिती असेल दोतानी संघाला. हो, चांगला फटका पाहतोय. कार्पेटच्या साहाय्याने चेंडू जात असताना एक धाव तर वेगाने पूर्ण केली गेली. थोडासा फंबल पाहतोय, लगेच एक धाव होती तिथं दुहेरीमध्ये कन्वर्ट केली. 2 धावा वेगाने पूर्ण केल्या गेल्यात. 2 धावेच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेला, धावून पोहोचला 16 आकड्यावरती. 16 धावा पाहतोय. धावपटलावरती धावा लागल्या गेल्या 16. पुन्हा एकदा सज्ज झाला गोलंदाज. गोलंदाजी मार्क वरती. थोडासा रनअप मध्ये अडथळा पाहतोय. पण रोहिदासचा विचार केला ना गोलंदाजी अचूक राहिली. या पहिल्या चेंडूवरती विकेट, त्यानंतर डॉट, त्यानंतर 2 आणि त्यानंतर पुन्हा एकदा पाहतोय चौथा चेंडू घेऊन आलाय. हो, दिशाहीन फटका मारण्याचा प्रयत्न. गेंद गई कासिम हे पा विचार केला ना, दिशा निगाहे काही और निशाना काही और था. डॉट चेंडूची सांगता, डॉट चेंडूची सांगता पाहतो आपण. त्याचा एकमेव कारण मात्र थोडासा गोलंदाजी मात्र फलंदाजीवरती मात्र थोडासा फेशर असेल धामणी संघावरती. त्याचा एकमेव कारण मात्र
लवकर विकेट मध्ये गमावले गेले. पुन्हा एकदा सज्ज झालाय. हो चांगला चेंडू जसा टप्पा पडला तसा डीप राहिलाय. पण गोलंदाजाने मात्र चारी गोलंदाजाचा विचार केला ना शरीरापासून दूर ठेवण्याचं काम केलंय. पहिल्या षटकामध्ये 0 धावसंख्या आणि त्यानंतर मात्र दुसऱ्या षटकामध्ये 5, त्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये 9 आणि त्यानंतर पाहतो आपण रोहिदास या गोलंदाजाला. चांगला चेंडू पाहतो आपण आणि रोहिदासने मात्र फक्त 2 धावा खर्च केल्यात. काय गोलंदाजी केली आजचा विचार केला ना गोलंदाजाने मात्र प्रभावित केला. चला यानंतर मात्र नाणेफेकी सुद्धा केली जाईल. नारायण विपक्ष तामसे या दोन्ही संघाच्या माध्यमातून नाणेफेकी केली जाईल. चला राम गांगड या पण ड्युटीवर मात्र नंतर जा पंचिंग करायला. आपण पहिला नाणेफेकी करायची आहे. चला रवी गांगडा फक्त सरबत द्यायचे मैदानाच्या आतमध्ये. चला तामसे संघाचा संघटक आलाय. एका साईडला रोहितला पाहताय आणि त्याच्या समेत पाहता आपण नाणेफेकी जिंकली आहे. यावेळेस नारायण संघाने प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. आता मात्र टोटल पहिला पण धामणी संघाचा खेळ संपलाय. पहिल्या सत्राचा टोटल धाबा जमा केल्यात. 16 धाबा 17 धाब्याचा टार्गेट सेट केलाय आणि दोदानी संघाला मात्र पूर्णपणे माहिती असेल त्यांचे डावपेच. त्याचाच मात्र फायदा घेत असताना तुटूनच पडला गोलंदाज. मिडन षटक फेकला सूरज या गोलंदाजाने. धामणी संघाला मात्र विचार केला तर दोदानी संघाचे डावपेच माहिती असतील आणि तीच मात्र रणनीती आखावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. आणि सामना मात्र चांगला होईल. प्रेक्षकांसाठी चांगली गोलंदाजी करावी लागेल. विकेटवरती जास्तीत जास्त पूर्णपणे फोकस करावा लागेल. मी तर म्हणेन पेशा निर्माण करावा लागेल दोदानी या संघांवरती. दोन्ही संघ पाहत आहे बाजूबाजूचे दोन्ही संघ पाहत आहे. सामना मात्र चांगला रंगस्थितीमध्ये निर्माण होईल हा प्रश्न पडलाय. संघ पाहत आहे दोन्ही संघ मात्र एकाच ताकदीचे. त्याचं एकमेव कारण मात्र सुरुवातीला धामणी संघाने विकेट लवकर गमावले. चला स्पीडअप करा. विचार केला फक्त 17ची गरज आहे मैदानाच्या आतमध्ये दोदानी या संघाला. त्याचं एकमेव कारण मात्र सुरुवात थोडीशी खराब झाली धामणी या संघाची. आता मात्र गोलंदाजी करायची आहे धामणी संघाला. अचूक टप्प्याची अचूक गोलंदाजी करावी लागेल. आणि यानंतर संघ पाहत आहेत तामसे संघ. आपल्या वाटी मात्र फलंदाजी आली आहे. नारायण संघ आपण रेडी राहा. नारायण संघाने नाणेफेकी जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर झाली आहे. सूरज आणि दिलीप अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये. 17ची गरज पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. 24 चेंडूमध्ये 17 बनवायच्या आहेत आणि या 17 बनतील का हा प्रश्न पडला. धामणी संघाच्या गोलंदाजाला चांगली गोलंदाजी करावी लागेल. समोर पाहत आहे संघ सूरज. ज्या फलंदाज सूरज ज्याने मीडियम षटक फेकला होता तोच फलंदाज सूरजला पाहता स्ट्राईक एंडला. हो पहिल्या चेंडूवरती आघात केला. मी तर म्हणेन कदाचित बॅटची कडा होती का हा प्रश्न पडलाय. मी तर म्हणेन विकेट किपरने चुका केल्यात. सोडलाय झेल. आता मात्र चुकीला माफी नाहीये. झेल सोडलाय मी तर म्हणेन सूरजचा. कदाचित डिक्लेअर झोन मध्ये सिंगल गेली आहे. सिंगलच्या माध्यमातून अकाउंट ओपन झालाय. निर्माण केला होता गोलंदाज. पाहतो गोलंदाजी मार्कवरती.
चेंदर या गोलंदाजाने पहिल्या चेंडूवरती कडा लागली होती, मात्र बॅटची कडा थोडीशी घेतली होती आतली कडा, आणि त्यानंतर विकेट किपरने थोड्याशा चुका केल्या आणि हा चेंडू मात्र पाहतोय वाईट सिंगल मिळाली आहे. पुन्हा एकदा सिंगलच्या माध्यमातून पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेला. 17 बनवायचे आहेत, 2 धावा बनल्यात. पुन्हा एकदा सज्ज. ओहो, यावेळेस मात्र चपराक शॉट पाहतोय. चेंडू जाईल का हा प्रश्न पडलाय. निश्चितच डिसिजन मात्र योग्य त्या डिसिजन उचवला जाईल आमच्यापर्यंत. हा चौकार आलाय, चौकाराच्या मदतीने तोटत जाऊन पोहोचलाय. 7 ते आकड्यावरती अजूनही मात्र 10 धावांची गरज. षटकार असेल का? 6 झाल्यात. टोटल पाहताय धावपटलावरती धावा लागला गेला 6 आणि अजूनही मात्र 11 धावीची गरज असेल मैदानाच्या आतमध्ये. चांगली फटकेबाजी पाहिली आपण. ओहो, यावेळेस मात्र यॉर्करचा वापर ना अपील मात्र केली आहे ना फलंदाज. पंचांचा बोट आकाशाकडे. सूरजला मात्र परतावा लागेल. सूरज मात्र अस्ताला गेलाय. कदाचित दोन्ही संघाला डावपेच माहिती असेल मैदानाच्या आतमध्ये. कदाचित पहिल्या चेंडूवरती सूरजचा झेल पकडला असता तर हा चौकार नसता गेला. जर आणि तरला क्रिकेटमध्ये महत्व नाही. या क्रिकेटमध्ये चुका, छोट्या छोट्या चुका महागात ठरतात. नवीन फलंदाज एंटर झाला मैदानाच्या आतमध्ये किरण. चला, सोहम कुठं असेल तर आपण धनेश गिरा आपल्याला बोलवतात. सोम वाघ, आपण संपर्क साधा. नवीन फलंदाज एंटर झाला मैदानाच्या आतमध्ये. किरणला पाहतो आपण. किरण चौधरीला पाहता आपण. गोलंदाज सज्ज झालाय. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी करत असताना धावा खर्च केल्यात अद्याप 6 बनवायच्या 17. अजूनही 11 धावीची गरज. यॉर्करचा वापर पुन्हा एकदा. ओहो, थोडासा मिस टाइम, थोडासा मिस फिल्डिंग पाहिली आपण. तोपर्यंत मात्र सिंगलच्या माध्यमातून पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेलाय. धावपटलावरती टोटल धावा पाहतो आपण. 7 धावा लागल्या गेल्यात. अजूनही 10 धावांची गरज असेल मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा सज्ज झाला गोलंदाज. हो, चांगला फटका पाहतोय. चपराक शॉट डिक्लेअर झोन मध्ये जात असताना चेंडू. हो, यावेळेस कदाचित हा चेंडू जर पकडला असता तर झेल सोडली आहे मी तर म्हणेन. कठीण होती झेल. तोपर्यंत मात्र सिंगलच्या माध्यमातून पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेला. धावपटलावरती टोटल धावा पाहतो आपण. लागला गेल्यात 8 धावा. शेवटचा चेंडू शिल्लक असेल या षटकाचा. 8 धावा लागला गेल्या स्कोर कार्ड वरती. 17 धावा बनवायच्यात. हो, यावेळेस मात्र बॅटच्या रडार मध्ये चेंडू. उंची गाठली, अंतर गाठेल का हा प्रश्न पडलाय आणि अंतर सुद्धा गाठलाय. चेंडू जाईल सीमा पार ना. देवाने मात्र ऐवा झेल सोडलाय. देवासारखा झेल आला होता, तो झेल मात्र सोडलाय. पैसेही सोडल्यात. आता घरी गेल्यानंतर मम्मी तुझ्या उपटी टाकील. मुन्ना तू मैच देखने गया था. मम्मी पूछेगी मुन्ना से, भाई मुन्ना तू मैच देखने गया था, मैच देखते देखते क्या लाया मैच से. मम्मी पूछेगी भाई, मम्मी को क्या बताएगा तू. का मम्मी मेरे पास गेंद आई थी मैंने छोड़ दी. आता मम्मी छोड़ दी तशीच भुतारीची उपट टाकील. निश्चितच 100 रुपये सोडल्यात देवाने. ऐवा झेल सोडल्यात. पुन्हा एकदा तयार गोलंदाज. षटकार ठोकला. षटकाराच्या मदतीने पाहतो टोटल धावपटलावरती धावा लागल्या गेल्यात 14. अजूनही 3 धावीची गरज असेल. चला मिन्या तयार राहा. पण यानंतर तुमच्याकडे चेंडू येईल. दगडी कमी फेका आपण. मम्मी तुम्हालाही विचारेल. पुन्हा एकदा सज्ज झालाय. ऐवा झेल मात्र देवानी सोडला. देवानी डोक्यावरती हात ठेवला. पुन्हा एकदा तयार. हो हो, चांगला चेंडू. फिरवला चेंडू आणि अशीच गोलंदाजी करावी लागेल मी तर म्हणेन. धामणी या संघाला कमबॅक करायचा. पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केला जरूर 14 आणि त्यानंतर मात्र कमबॅक करायला लागेल. फक्त 3 धावीची गरज असेल. पूर्णपणे
पूर्णपणे लक्ष द्यावं लागेल यावेळेस मात्र बॅटच्या रडार मध्ये चेंडू आउट ऑफ द पार होईल का हा प्रश्न पडला. हो निश्चितच अंतर गाठला, चेंडू जाईल चौकार आणि सामना जिंकला या ठिकाणी दोदानी संघाने. चला नारायण संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये एंटर व्हायचा आणि या सामन्याचा सामनावीर नो